संघ तुम्ही या ठिकाणी श्लोक 11 गावदेवी कळवे क्रिकेट संघ पाहताय आणि त्यांना देखील शुभेच्छा दिल्या। त्यांचं सहर्ष स्वागत। जवळजवळ 2000 प्रेक्षक या मॅच साठी जोडले गेलेत आणि जसे जशी मॅच तुम्हाला रोमांचक मोडवर येईल तसे तसे प्रेक्षक देखील ऑनलाइन अजून वाढले जातील। तर भावेश खारकर साहेब आणि प्रनिल सोमासे यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय। त्यांना विनंती असेल, भावेश खारकर साहेब आणि प्रनिल सोमासे साहेब यांना विनंती असेल यावं आपलं या व्यासपीठावरती। आम्ही सहर्ष स्वागत करतो। थँक्यू रुपेशजी पाटील सर आणि थँक्यू प्रवीणजी गायकर सर। जाऊया मॅचच्या दिशेने। एक महत्त्वपूर्ण मॅच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे पेन तालुक्यातील एक नामवंत संघ आपल्याला पाहायला मिळेल, गावदेवी 11 कळवे, आणि त्यांच्याच अगेन्स्ट उरण तालुक्यातील एक मातब्बर संघ तुषार स्पोर्ट्स मोहेखंड हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय। टॉस जिंकला टीम गावदेवी कळवे पेन या टीमच्या माध्यमातून आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय। तर या ठिकाणी आई एकविरा ट्रस्टचे सदस्य सन्माननीय बालराम पाटील साहेब वहाल यांच्या वतीनं स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो। तर पृथ्वी पाटील साई स्पोर्ट्स जुईनगर आणि मित्र परिवार, तर या ठिकाणी यांचं या ठिकाणी आगमन झालंय। आपल्याला विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते। मोहेखंड गावाचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती उंचवणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। जीवित म्हात्रे आणि अल्पावधीमध्येच आपल्या आक्रमकतेच्या जोरावर कमी वयामध्ये भरपूर चांगली प्रगती ज्या खेळाडूने आपल्या आयुष्यामध्ये केली तो खेळाडू मात्र निहार म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय। नुकतीच उरण प्रीमियर लीग। तर देव डाकी आमचे समालोचक मित्र यांच्या वतीने गव्हाण संघाला शुभेच्छा आणि तुषार स्पोर्ट्स मुलेखंड संघाला देखील शुभेच्छा। पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आक्रमकतेचं रूप धारण केलं। जीवित म्हात्रेच्या बॅटमधून येतोय वन बाउन्स वाईड डिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा चौकार। कारण पाहायला मिळालं, ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहिलं असेल, टायमिंग बेमिसाल होतं आणि मिळालेल्या संधीचं सोनं देखील पहिल्याच बॉलवर केलंय। ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय तुषार दादा कोई, अभिजित दादा म्हात्रे। आज त्यांचा फ्लॅग्स देखील आहे डीपेक्षा कव्हरच्या दिशेने। जर त्या फ्लॅग्सला जर चेंडू आदळला, जर एखाद्या बॅट्समनने षटकार मारला आणि त्यांच्या फ्लॅग्सला चेंडू आदळला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील या 4 रात्रीमध्ये प्रत्येक बॅट्समनसाठी असेल। पहिल्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर दिशा भरकटली गोलंदाज प्रसाद पाटीलने, परंतु ज्यावेळेस तुम्ही वेगवान गोलंदाजी करताना त्यावेळेस सर 4 रनसाठी फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार। रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलाय। तिसऱ्या पंचांना मी आमंत्रित करतोय की आपण आमच्या टेक्निकल रूम मध्ये या। तिसरे पंच गणेश बाविस्कर सर, हेमंत कोळी सर। फेरी डिलिव्हरी, ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता अतिशय चांगली क्वालिटी आणि एक चांगलं टीम वर्क एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते। एसएस ब्रदर्स सोनारी यांच्या वतीनं साई म्हात्रे, सिद्धू म्हात्रे यांच्याकडून जीवित म्हात्रे यांच्यासाठी शुभेच्छा आहेत। एसएस ब्रदर्स 11 सोनारी आपलं सहर्ष स्वागत। थोडासा धीम्या गतीचा बॉल, बॉटमहॅनचा चांगला वापर केलाय। एक लाजवाब इनसाइड आउट स्ट्रोक पाहायला मिळतोय। फिल्डर पोहोचेल तोपर्यंत आणखीन एक ओव्हर द रोप जीवित म्हात्रेच्या बॅटमधून चौकार आपल्याला पाहायला मिळतोय। कमी धावा खर्च करायचे असतात गोलंदाजाला, परंतु आतापर्यंत गोलंदाजाचं कर्दन काय ठरलाय बॅट्समन जीवित म्हात्रे। एक चांगली सुरुवात करून दिली टीम तुषार स्पोर्ट्स मोहेखंड उरण या टीमला। पुन्हा एकदा वेट अँड वॉच या प्रकारची भूमिका होती, परंतु ही भूमिका स्पष्टपणाची पाहायला मिळाली। लाईन चांगली होती आणि प्रसाद पाटीलने तर या ठिकाणी आपण पाहू शकाल राहुल स्पर्धेचा आनंद घेत असताना जे रायगड प्रीमियर लीग शिरडोनमध्ये आपण पाहतो ते पंच
संतोष चौधरी सर, ज्यांना आम्ही धोनी नेहमी संबोधतो, ते देखील स्पर्धेचा आनंद घेतात आणि त्यांच्या वतीनं स्पर्धेसाठी आणि पंचांच्या सुपरहिट कामगिरीची शुभेच्छा आल्यात. संतोष चौधरी सर, आपलं सहर्ष स्वागत. लॉफ्ट केलाय, आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे जीवित मात्रेच्या बाटमधून येतोय हा षटकार. या षटकाराच्या साह्याने आतापर्यंत धावफलकाची गती वाढली. टीम तुषार स्पोर्ट्स मोहेखंड उरण या टीमची. तर नुकतंच ज्यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते, साई स्पोर्ट्स जोईनगर चे ओनर या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावर. जर कुठल्याही टीमला, कुठल्याही खेळाडूला जर स्पोर्ट्स ॲक्सेसरीज घ्यायच्या असतील तर नक्कीच आमच्याशी संपर्क साधा. 1 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रसाद पाटीलने सुरुवातीच्या पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा या ठिकाणी खर्च केला आणि खऱ्या अर्थाने कुठेतरी थोडासा इकडा महागडा ठरताना आपल्याला पाहायला मिळाला. भरपूर चांगली सुरुवात केली तुषार स्पोर्ट्सचा मोहेखंड या टीमसाठी. बॅट्समन जीवित मात्रेने सुरुवातीचे 6 बॉल त्याने पेस केले. 19 रन आतापर्यंत झालेत. 6 बॉलमध्ये 18 रनवर तो खेळताना पाहायला मिळतो आणि 6 बॉल नंतर संधी मिळाली निहार म्हात्रेला. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं ना तर उरण प्रीमियर लीग या स्पर्धेत देखील एक अर्धशतक झळकावलं बॅट्समन. 41 धावांची एक बहारदार इनिंग निहार म्हात्रेच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाली. कमी वयामध्ये भरपूर चांगली कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली. स्पेल नंबर 2 आणि राज पाटीलला इन्व्हाइट केलंय टीम गावदेवी कैवे पेन या टीमच्या माध्यमातून. धीम्या गतीचा हा बॉल लॉंगलेगच्या दिशेने फटका खेळलाय. मिस फील्डिंग पाहायला मिळाले आणि मिळालेल्या संधीचं केलंय सोनं बॅट्समन. तर नेक्स्ट मॅच असेल बघा, किरण 11 ट्रॉम्बे विरुद्ध कोपरुली 11 कोपरुली. तुमच्यासाठी हा पहिला पुकार असेल. बरोबर इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला टॉससाठी येणं महत्त्वाचं. जर तुम्ही आले नाहीत दोन्ही कॅप्टन तर ती पनिशमेंट कमिटी तुम्हाला देईलच. परंतु एक कॅप्टन असेल, दुसरा नसेल, बॉल डिलिव्हर झाला सेकंड इनिंगचा तर अपोजिशन टीमला टॉस विन दिला जाईल. ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आणि दोन्ही कॅप्टन नसतील तर मात्र सामना 4 षटकांचा केला जाईल, याची नोंद घ्या. सुसज्ज नेत्रदीपक क्रीडांगण आणि आज याच क्रीडांगणामध्ये रायगड जिल्ह्यातील एक नामवंत स्पर्धा उद्यास येताना पाहायला मिळते. रॉयल चषक 2025 आणि पहिल्या रात्रीमध्ये रंगला जातो एक अफलातून सामना. मोठा फटका खेळलाय. पुन्हा एकदा त्याच दिशेने हा स्ट्रोक खेळला निहारने. लॉंगलेगच्या दिशेने फिल्डर भरपूर वेगाने धावलेत. भरपूर चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. त्या ठिकाणी फिल्डर तैनात होताना आपल्याला पाहायला मिळेल. किरणच्या माध्यमातून एक चांगली फिल्डिंग. सुरुवातीला बॅट्समन जीवितने देखील चौकाराने सुरुवात केली पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर. तसंच प्रात्यक्षिक निहार म्हात्रेच्या बाबतीत देखील आपल्याला पाहायला मिळालं. राज पाटील अपकमिंग युवा खेळाडू. मोठा स्ट्रोक केलाय. टायमिंग चांगला आहे. काऊ कॉर्नरच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी होता परंतु त्याच्या मस्तकावरती दस्तक देऊन आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक बॅट्समन निहार म्हात्रेच्या बॅटमधून येतो. हा षटकार ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल पूर्ण आवृत्ती या फटक्याची. राज पाटील ज्या प्रकारे रनवेमध्ये होता वुडलँड स्पॉटवर त्याने हा बॉल रिलीज केला परंतु तेवढंच चांगलं टायमिंग बनवलं बॅट्समन निहारने. फनफ्रूटचा थोडासा वापर केला आणि एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. काऊ कॉर्नरच्या दिशेने षटकार आला. षटकाराच्या साह्याने आतापर्यंत 31 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 3 बॉलमध्ये 12 धावा आतापर्यंत खर्च केल्यात राज पाटीलने. धीम्या गतीचा हा बॉल प्रत्युत्तर देऊ शकला नाही. क्रिकेटमध्ये ज्यावेळेस तुम्ही वेगवान गोलंदाजी करता त्यावेळेस तुमची दिशा भरपूर महत्त्वपूर्ण असते. कुठेतरी थोडंसं दबाव पाहायला मिळाला स्पष्टपणे निहारच्या चेहऱ्यावर हा बॉल पेस करत असताना. 4 बॉल त्याने आतापर्यंत पेस केलेत. 12 रनवर तो खेळतोय. 31 टोटल स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करायचा होता. टायमिंग थोडंसं चुकलं. बॅटच्या रनरमध्ये परफेक्ट चेंडूने वेध घेतला नाही. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केले आणि स्ट्रायकिंग याला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो जीवित म्हात्रे. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यावेळेस एखादा बॅट्समन मोठे फटके खेळतो दुसऱ्या बॅट्समनला धावफलक हलतं ठेवावं लागतं आणि तेच चित्र सध्याच्या घडीला या दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. 32 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. यंदाच्या हंगामातील प्रकाश जोतातील एक नामवंत स्पर्धा म्हणून देखील या स्पर्धेकडे पाहिलं जातं.
ऑन स्क्रीन आपण पाहतोय तेजस कोई, अभिजित म्हात्रे, आकाश मडवी यांना देखील आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. रणबीमध्ये थोडासा व्यत्यय आला राज पाटीलचं. 6 बॉल पेस केले होते बॅट्समन जीवित म्हात्रेने आणि 18 रनवर तो खेळतोय. 5 बॉलमध्ये आतापर्यंत 13 रनवर खेळतोय बॅट्समन निहार म्हात्रे. आणि ॲज अ ओपनर बॅट्समन म्हणून भरपूर चांगली कामगिरी या बॅट्समनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. लॉफ्ट केलाय, फटका चांगला लॉंग ऑफच्या दिशेने, फिल्डर पोहोचेल तोपर्यंत ओव्हर द रोप सर आहे. आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. जीवित म्हात्रेच्या बॅटमधून येतोय हा चौकार. एक चांगली सुरुवात आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 36 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम तुषार स्पोर्ट्स मोहेखंड उरण या टीमच्या धावफलकावरती धावा होतात. त्या म्हणजे बिनगडीबाद 36 रन, 36 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. स्पेल नंबर 1 मध्ये गोलंदाज प्रसाद पाटीलने ज्या प्रकारे 19 धावा खर्च केल्या, सेकंड स्पेलमध्ये गोलंदाज राज पाटीलने अवघ्या 17 धावा खर्च केल्या. एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट देण्याचा प्रयत्न आतापर्यंत राहिलाय तुषार स्पोर्ट्स मोहेखंड उरण या टीमसाठी. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली सध्याच्या घडीला. ऑन स्क्रीनवर आपण पाहतोय 12 बॉलमध्ये 36 धावा आतापर्यंत जमवल्यात तुषार स्पोर्ट्स मोहेखंड उरण या टीमच्या माध्यमातून. स्पेल नंबर 3 गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज दीक्षित पाटीलला आमंत्रित केलंय. भरपूर लांबचा प्रवास केलाय ही स्पर्धा खेळण्यासाठी टीम गावदेवी 11 कळवे पेनने. ऑन स्क्रीन आपण आतापर्यंत पाहतोय भरपूर नवनवीन संकल्पना एकविरा इव्हेंटने आणल्यात आणि यंदाच्या अंकामध्ये भरपूर ट्रेंडिंगला सुद्धा असणारं चॅनल म्हणजे एकविरा इव्हेंट. संदेशजी शेळके व त्यांची संपूर्ण टीम. लॉफ्ट केलाय पॉईंटच्या दिशेने, डीपमध्ये फिल्डर नव्हता, फिल्डर पोचेल तोपर्यंत सर 4 रनसाठी फलंदाज निहार म्हात्रेच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक, सर 4 रनसाठी हा चौकार. फोर्टी 41 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. मी का स्क्रीनवर आपण पाहतोय प्रोजेक्टेड स्कोर 84 दाखवला जातोय कारण भरपूर चांगली सुरुवात आतापर्यंत राहिली तुषार स्पोर्ट्स मोहेखंड उरण या टीमसाठी. या दोन्ही सलामीवीर बॅट्समनच्या माध्यमातून एकीकडे जीवित म्हात्रे एकांकी झुंज देतोय तर एकीकडे निहार म्हात्रे देखील भरपूर चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. दीक्षितचा हा बॉल लॉफ्ट केलाय, फटका चांगला आहे. वाईडिश लॉंगॉनला फिल्डर होता, एक सिंगल फक्त पूर्ण केली, फक्त एकाच धावेवर समाधान मानेल. दुसरी रन घ्यायची होती निहारला परंतु जीवित म्हात्रेने त्याला रोखलं. फक्त एकाच धावेवर आपल्याला समाधान मानायचं आहे. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करून पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना खऱ्या अर्थाने एक मोठा स्कोर उभा राहायचा आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर जीवित म्हात्रे आणि निहार म्हात्रेची या स्पर्धेमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी पार्टनरशिप. परंतु या क्षणाला काय घडलं जाईल तर सन्माननीय शिवदास कोली साहेब, भूषण कोली साहेब आणि जय कोली साहेब यावं आपलं सहर्ष स्वागत करतो. आमचे तिन्ही बंधू जय कोली साहेब, भूषण कोली साहेब आणि शिवदास कोली साहेब या ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर ही तिन्ही मान्यवरांची जोडी या ठिकाणी उपस्थित झाला. आपलं सहर्ष स्वागत. चेहऱ्यावरचं हास्य खूप काही सांगून जात आहे की खुश आहेत. दीपक पाटील साहेब जर आपण कुठं असाल तर लगेच यावं आपण देखील व्यासपीठावरती.
आपले आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. प्रितेश उरण 11 कोपरोली संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत आणि फलंदाज बाद. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. चेंडूने स्पर्श घेतला यष्ट्यांचा आणि बेल्स पडले आणि फलंदाज क्रमांक पहिला निहार म्हात्रे या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतो. पहिला धक्का ऑन स्क्रीन तुम्ही ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकताय. स्टान्स बदलले होते, थोडासा अक्रॉस द लाईन झाला होता. निहार यष्ट्यांच्या अगदी थोडासा जवळ देखील गेला होता, परंतु लाईन चांगली होती दक्षित पाटीलची. मेगा स्क्रीनवर तुम्ही पाहताय ॲक्शन रिप्ले. काय क्वालिटी आहे, अप्रतिम दर्जाची. 9 मे 2023ला आई एकविरा इव्हेंट ही वेबसाईट उदयास आली. संदेश शेळके त्यांनी घेतलेली मेहनत आणि अल्पावधीमध्येच सर्व प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झालेलं चॅनल म्हणजे आई एकविरा इव्हेंट. पहिला बॅट्समन गमावल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 1 डाऊनसाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. विपुल म्हात्रे 42 रनवर पहिला बॅट्समन गमावला. एक चांगली पार्टनरशिप मायबाप प्रेक्षकांना पाहायला मिळाली निहार म्हात्रे आणि जीवित म्हात्रेची, परंतु ती पार्टनरशिप मोडीच गेली. 8 बॉल पेस त्याने केले आणि 18 रनची एक बहारदार इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल कोपरोली 11 कोपरोली आणि त्यांच्याच विरुद्धामध्ये किरण 11 ट्रॉम्बे मुंबई. दोन्ही टीमचे कॅप्टन जशी पहिली इनिंग संपेल इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. ओव्हर क्रमांक 3 मार्गस्थ आहे. दक्षित पाटीलने एक नवचैतन्य गाठून दिलं टीम गावदेवी 11 कैवे पेन या टीमला. भरपूर अपेक्षा आहेत दोन्ही टीमला. या मॅचमध्ये आम्ही विजय संपादन करू. मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न, परंतु एक सोपा झेल होईल की काय, आणि एक दर्जेदार झेल या ठिकाणी टिपला जातोय आणि फलंदाज क्रमांक 2 देखील बाद होताना पाहायला मिळतोय. तर बघा नियमाप्रमाणे तुषार स्पोर्ट्स मुलेखंड आणि गावदेवी कलवे ही मॅच क्रमांक 2 होती, परंतु काही खेळाडू त्यांचे आय थिंक प्रसाद जो धावीर चषक रोहा खेळत होता त्याच्यामुळे तो उशीर झाला, त्याच्यासाठी संघाला ॲडजस्टमेंट केली आहे. म्हणजे बघा मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल संघाविरुद्ध मॅच असेल ती म्हणजेच यातून जिंकेल तो, आणि सदना स्मृती 11 गव्हाण जो संघ एक सामना जिंकलाय त्यांना कोपरोली 11 कोपरोली आणि किरण 11 ट्रॉम्बे यातून जो जिंकेल तो त्यांच्याशी गेलेल याची नोंद घ्या, कारण थोडंसं ॲडजस्टमेंट केलं, परंतु लॉट्स आहे तोच राहील याची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. निहार मात्र बाद झाल्यानंतर फलंदाज विपुल मात्र देखील कोणतेही खातं न खोलता मैदानाच्या बाहेर परतताना आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज रोहन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळतो. या षटकामध्ये कुठेतरी एक चांगला कमबॅक करून दिलाय दीक्षित पाटीलने, कारण ज्यावेळेस तुम्ही अडचणीमध्ये असता तुमच्या अडचणीमधून तुम्हाला बाहेर निघण्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागतात आणि त्या प्रयत्नांना यश मिळालंय. दीक्षित पाटीलच्या 2 महत्त्वाचे विकेट प्राप्त केल्यानंतर ऑन हॅट्रिकवर आहे. या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल की काय असं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न पंचांकडे, स्ट्रॉंग अपील या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे दक्षित पाटीलसाठी. आज मात्र भरपूर लांबचा प्रवास केलाय गावदेवी 11 कैवे या पेनने. दीक्षित पाटीलच्या नावावर. तर निखिल म्हात्रे कोपरोली आपण या व्यासपीठावरती आपल्याला इथे कमिटीच्या माध्यमातून आमंत्रित केलं जात आहे. जरी जन्मभूमी त्यांची कोपरोली असली तरी कर्मभूमी मात्र उल्वेच आहे, कारण इथेच भरपूर प्रॅक्टिससाठी ते नेहमी असतात. यावर निखिल म्हात्रे आपलं सहर्ष स्वागत. दीक्षित पाटीलच्या नावावर पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय रणनीती जी आखली होती ती रणनीती कुठेतरी उद्यास येताना आपल्याला पाहायला मिळते. टीम गावदेवी 11 कैवे पेन या टीमच्या बाबतीत 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 3 गडी बाद 42 रन आपल्याला पाहायला मिळतात. 42 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 3rd ओव्हर कंप्लीट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. अक्षय दाभोळकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. या 6 बॉलमध्ये तर ट्रॉम्बेचे कॅप्टन आपण या जरा स्टेजवर बसून बसा इथे आरामात, तिथून उभे राहून मॅच नका बघूया. आयोजकांची विनंती आहे तुम्हाला. थँक्यू. गोलंदाजीच्या मार्कवर वैयक्तिक 2रा आणि सांघिक 4थं षटक गोलंदाज प्रसाद पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीच्या पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा या बॉलरने खर्च केल्या होत्या. कुठेतरी थोडासा दबाव वाढवला होता पहिल्या षटकामध्ये टीम गावदेवी 11 कैवे पेन या टीमचा, परंतु त्या दबाव तंत्रामधून बाहेर काढलं. राहुल जो आपण स्क्वेअर लेगला बॅनर पाहता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला A1 जोडी
तुषार कोहली आणि या ठिकाणी अभिजित म्हात्रे यांच्या बॅनरला जो कोणी षटकार हिट करेल त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. स्पेल नंबर 4 आणि प्रसाद पाटील पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. जीवितसाठी हा बॉल लॉफ्ट केलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळते. थोडासा फंबल झाला. एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली होती परंतु बॅट्समन जीवित म्हात्रेने रोखलं. बॅट्समन अक्षय दाभोळकरला फक्त एकच सिंगल. तर राहुल बघा, आजच्या रात्रीमध्ये 500 रुपये असेल, उद्याच्या रात्रीमध्ये 1000 रुपये, तिसऱ्या रात्रीमध्ये 1500 रुपये आणि फायनलच्या रात्रीमध्ये डायरेक्ट 2000 रुपयाचं या ठिकाणी प्राइज असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. आपल्या अनोख्या शैलीमध्ये हा स्ट्रोक खेळायचा होता परंतु या क्षणाला नो बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात आणि No+1. आणि राहुल, तो बॅनर जो लागलाय तो कदाचित बॅनरवरने लावलाय की त्याच्यामुळे ही चुकी झाली. मिड विकेटला किंवा दुसरीकडे असताना लॉंग ऑनला तर मग रोज पारितोषिक असते. नो बॉलचा इशारा आलाय. फ्रीडची संधी. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्ही पाहिलं 2007 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये फ्रीडचा बॉल आला आणि एक नवजीवन संजीवनी बॅट्समनला मिळत गेली. जीवितसाठी हा बॉल लॉफ्ट केलाय. फ्री हिटचा बॉल होता. चेंडू चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन मिळतील 4. हा येतोय आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक. चौकार. काय क्लासिकल फटका आपल्याला पाहायला मिळालाय. थोडासा आखूड पद्धतीचा हा बॉल होता परंतु भिरकावून दिला. आज खऱ्या अर्थाने मायबाप प्रेक्षकांचं देखील पाहिजे तेवढं आभार व्यक्त करावं लागेल कारण आपण जर पाहिलं ना आभार व्यक्त करू तेवढे कमी आहेत मायबाप प्रेक्षकांचे. कारण ही गुलाबी थंडी त्यामध्ये प्रत्येक मायबाप प्रेक्षक, कोणी मायबाप प्रेक्षक खाली बसून ही स्पर्धा पाहत आहेत तर कोणी उभे राहून ही स्पर्धा पाहत आहेत. ऑन स्क्रीन तुम्ही पाहिलं स्मित हास्य पाहिलं प्रसाद पाटीलच्या चेहऱ्यावर परंतु आणखीन एक धमाका. या चमचमत्या रात्रीमध्ये खऱ्या अर्थाने हिरा चमकतोय. मोयखंड गावाचा नाव आहे जीवित म्हात्रे इन ऍक्शन मोड मध्ये. हा षटकार जसा आला आणि टीम तुषार. राहुल, मगाशी आम्ही 2000ची अनाउन्समेंट केली होती कारण आज उपवास आहे म्हणून ते शांत आहेत. कारण नंतर 3 रात्रीमध्ये 3000 रुपयाचा पारितोषिक शेवटच्या रात्रीमध्ये बॅनर हिटसाठी. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहिलं दोन्ही अँगलने जसं चित्र आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहतो स्क्रीनवर. बॅकफुटला जाऊन हलक्यात दिशा दिली. पॉईंटच्या दिशेने फटका केला. एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली. एक रनच्या साह्याने 56 धावा. अब तक 56. हा चित्रपट तुम्ही पाहिला. एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नाईक यांच्या जीवनावर तो आधारित चित्रपट आपण पाहिला. नाना पाटेकर यांनी साकारलेली भूमिका आणि आतापर्यंत टीम तुषार स्पोर्ट्स मोयकन या टीमच्या धावफलकावरती धावा होतात. अब तक 56. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते प्रसाद पाटील. पुन्हा एकदा कट केला. हलक्यात दिशा दिली. एक सिंगल अक्षयने पूर्ण केली. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन जीवित येताना आपल्याला पाहायला मिळतोय. एखाद्या बॅट्समनच्या बॅटमधून ज्यावेळेस भरपूर चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून होत असते, मोठे फटके त्याच्या बॅटमधून येतात तर दुसऱ्या बॅट्समनला स्ट्राईक रोटेट करावी लागते आणि तेच चित्र आपण पाहिलं. आतापर्यंत पहिली मॅच 12 बॉल पेस केले जीवित म्हात्रेने. 35 रनवर तो खेळतोय. 5 चौकार 2 षटकार त्याने मारलेत. पुन्हा एकदा कट केलाय. गलीच्या दिशेने स्ट्रोक खेळायचा होता. सेकंड अटेम्प्टला टिपला हा झेल आणि एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय प्रसाद पाटीलने. आशिषने एक दर्जेदार झेल टिपलाय. स्वतःवर थोडासा नाखुश आहे फलंदाज जीवित म्हात्रे. 13 बॉलमध्ये 35 धावांची एक बहारदार इनिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. एक चांगली सुरुवात करून दिली तुषार स्पोर्ट्स मोयखंड उरण या टीमला. 13 बॉलमध्ये 35 रन, 5 चौकार 2 षटकार त्याने लगावले. जर बॅट्समन जीवित म्हात्रेची बॅटिंग आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे. अप्रतिम दर्जाची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 57, 57 लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 4th ओव्हर कंप्लीट. मेगा स्क्रीनवर आपण पाहतोय प्रोजेक्टेड स्कोर हा 71 दाखवला जातोय. स्पेल नंबर 5 आणि शेवटच्या ओव्हरसाठी विश्वास दाखवलाय. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. किरण पाटीलला आमंत्रित केले. ज्यावेळेस तुमच्या टीमच्या माध्यमातून तुमच्यावर विश्वास दाखवला जातो त्यावेळेस प्रत्येक टीम प्लेयर, प्रत्येक टीम फॅन्सला तुमच्यावर भरपूर तुमच्याकडून अपेक्षा असतात.
परंतु या मॅचमध्ये किती धावांचं लक्ष असेल या प्रश्नाचं उत्तर देणारे षटक ऑन स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतात. टीम तुषार स्पोर्ट्स मोहेकण या टीमचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय म्हात्रे, संस्कार कोळी, जीवित म्हात्रे, निहार म्हात्रे देखील आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय चांगली क्वालिटी आणि चांगली टीमवर्क आई एकवीर इव्हेंटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अतुल भगत आणि तन्मय कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये, स्वतः ओनर संदेश शेळके हे टेक्निकल ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये, त्याचबरोबर साईराज भोईर हे देखील या ठिकाणी आहेत कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. किरण पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. किरणचा पहिला बॉल यशनाला आपण पाहू शकतोय. पंचांचा इशारा येतोय. येस, इट इज अ वाईट. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. अशा धावा रोखाव्या लागतील किरण पाटीलला, कारण ज्यावेळेस तुम्ही सेकंड इनिंगमध्ये टार्गेट चेस करण्यासाठी ज्यावेळेस जाता त्यावेळेस याच धावा कधी कधी कठीण ठरत असतात. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, जेलची संधी आहे कव्हरच्या दिशेने, फिल्डर तैनात होता, एक चांगला दर्जाचा जेल अजित पाटीलच्या माध्यमातून टिपला आणि विकेट क्रमांक 5 या ठिकाणी स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज अक्षय दाभोळकर देखील या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. ₹58 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एक नेत्र दीपक सुसज्ज क्रीडांगण म्हणून देखील खऱ्या अर्थाने संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये क्रीडांगण नामवंत आहे. केवी काका क्रीडांगण, अतिशय सुंदर अशी खेळपट्टी देखील आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजासाठी देखील सुखकर ही खेळपट्टी आतापर्यंत राहिली आणि फलंदाजासाठी देखील सुखकर ही खेळपट्टी राहिली. आणि या मैदानामध्ये जर आपण विचार केला तर टार्गेट किती असू द्या, ते टार्गेट चेस देखील होतं. या मैदानाची खासियत आहे. नवीन फलंदाज अनिकेत पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. कट केलाय. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर होता, परंतु चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. एक सिंगल कंप्लीट केली अनिकेत म्हात्रेने. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आलाय यज्ञेश पाटील. यज्ञेशला मात्र खऱ्या अर्थाने धावफलकाला वेग देण्यासाठी या 4 बॉलमध्ये 2 षटकार देखील मारावे लागतील, कारण जर या 4 बॉलमध्ये 2 षटकार आले तर एक समाधानकारक स्कोर देखील आपल्याला पाहायला मिळेल. टीम तुषार स्पोर्ट्स मोहेखंड या टीमच्या धावफलकावरती किरण पाटीलने आतापर्यंत चांगला निर्धार घेतलाय. कमीत कमी रन खर्च करण्याचा, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु लाईन मिस केली. अशा प्रकारचे स्ट्रोक ज्यावेळेस तुम्ही खेळताना त्यावेळेस तुमचं आय कॉर्डिनेशन, तुमचं हँड कॉर्डिनेशन हे समीकरण ज्यावेळेस जुळताना त्यावेळेस हा फटका सक्सेसफुल होतो. आणि अन्यथा हा स्ट्रोक खेळत असताना तुम्हाला कधी कधी कठीण काळामध्ये देखील जावं लागतं. आणखीन एक दर्जेदार बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. टार्गेट सेट करणारी ओव्हर, या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा जमवायच्या असतात, परंतु कमीत कमी रन खर्च करण्याचा जो मानस आहे तो मानस कुठेतरी किरण पाटील सत्यामध्ये उतरवताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करतोय स्वतः टीमचा महानायक प्रसाद पाटील, ज्याने कैवे गावाचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती उंचावलं, तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक दर्जेदार बॉल पाहायला मिळालाय. प्रत्येक डॉट बॉल एक नवी ऊर्जा वाढवतोय. गावदेवी कैवे पेन या टीमची शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. एक महत्वाचा विकेट प्राप्त केला किरण पाटीलने. सुरुवात दमदार झाली होती मोहेकण टीमची. आडव्या बॅटने स्ट्रोक केला, लॉंग लेगच्या दिशेने फिल्डर नाही, फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी या शेवटच्या बॉलवर येतोय हा चौकार आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 17चा खेळ होतोय कंप्लीट. 63 धावा होतात आणि 64 धावांचं लक्ष असेल. येणारे 30 चेंडू आणि 64 धावांचं टार्गेट असेल. टीम गावदेव 11 कैवे या टीम समोर ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते. ड्रोनच्या साह्याने खऱ्या अर्थाने यस डेफिनेटली राहुल, आपण पाहू शकाल स्क्रीनवरती आपल्याला बर्ड आय व्ह्यू म्हणजे ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने ही क्षणचित्रे या मैदानाची टिपली गेली. अगदी मैदान जर पाहिलं तर MCG मेलबर्न क्रिकेट ग्राउंड ऑस्ट्रेलिया, जसं आपण मैदान पाहतो बिग बॅशला, तसंच हे मैदान तुम्ही पाहू शकाल. चौबाजूनं प्रेक्षक
LED लाईट आणि हे मैदान तुम्ही अगदी वर्तुळाकार एकदम बरोबर जसं खेळाडूंना पोषक वातावरण हवं तसं हे मैदान तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती पाहताय. समोर अगदी सुयश पार्क मोठे मोठे टॉवर्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि ते तुम्हाला स्क्रीनवरती या मैदानाचं संपूर्ण अर्थातच केवी काका मैदान वहाल हे तुम्हाला दृश्य एकविरा इव्हेंट लाईव्ह यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं दाखवलं जात आहे. तर टॉस करूया. साई स्पोर्टचे सर्व पृथ्वी पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करायचे. यावं डांगे रेस्टॉरंटचे सर्व आप्पाचा विषय हार्ड आहे. आप्पाकडे क्रेडिटचा कार्ड आहे. आप्पा डांगे साहेब आपलं सहर्ष स्वागत. तर पृथ्वी पाटील साई स्पोर्टचे सर्व यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. छापा इज द कॉल. किरण 11 ट्रॉम्बे बट इट इज अ काटा, इट इज अ टेल्स. अभिनंदन टीम. कोपरी 11 कोपरी टॉस जिंकलाय. प्रथम निर्णय कुठला घ्याल हितेश? प्रथम क्षेत्ररक्षण करू आम्ही. दरवर्षी केवी काका मैदानावरती एवढी सुंदर गोलंदाजी असताना देखील कुठे कमी पडतो आपला संघ की थोडासा कधी अपयश येतं वाट्याला, कधी यश येत आहे? सर आता पण 2-3 प्लेयर कामाला आहेत, जॉबवर आहेत. शेवटी प्रपंच आहे प्रत्येकाच्या सोबत आणि क्रिकेटमध्ये काही एवढं काही म्हणजे एक आवड म्हणून खेळतोय आम्ही पण. इतर कामं करतोय त्या कामातनं वेळ काढून जास्त क्रिकेटवर लक्ष करतोय. स्पर्धेबद्दल काय सांगाल? आयोजन खूप छान आहे. नेहमीच असतंय वहालमध्ये आयोजन, पण हे पण खूप छान आयोजन आहे. क्या बात आहे. बेस्ट ऑफ लक. टॉस जिंकला निर्णय फिल्डिंग करण्याचा निर्णय घेत आहे किरण 11 ट्रॉम्बे. हार्ड लक. टॉस मात्र गमावला. जर तुम्ही टॉस जिंकला तर कुठे नेला प्राधान्य दिला असता? आम्ही सुद्धा फिल्डिंग घेतली असती. याच्या अगोदर कधी या दोन संघांमध्ये तुमच्या दोन टीममध्ये कधी मॅच झाले? हां, कोपरोली बरोबर आम्ही एकदा खेळलेलो, पण त्यांची बॉलिंग अटॅक वगैरे सुंदर आहे. आता आमची पण टीम या सीझनची फर्स्ट नाईट टुर्नामेंट खेळते, तर आम्ही पण चांगली फाईट देण्याचा प्रयत्न करू. जासईच्या स्पर्धेमध्ये तुमचा संघ येत असतो? येस येस सर. आणि आज रॉयल स्पोर्ट्स उल्वेच्या या स्पर्धेमध्ये रॉयल चषकामध्ये आलात. काय सांगाल या आयोजनाबद्दल आणि या विकेट्स या मैदानाबद्दल? खूप सुंदर असं आयोजन आहे. विकेट आणि जे आयोजन केलं आहे खूप सुंदर आयोजन आहे. किरण ट्रॉम्बे म्हटल्यानंतर यंग जनरेशन पाहायला मिळते. आणखी काही चेंजेस पाहायला मिळतील जे मागच्या वर्षी होते किंवा आणि यंग टॅलेंट अजून पाहायला मिळतील? हो सर, नक्की 2-3 यंग टॅलेंट इन टीम असणार आहेत. खूप सुंदर असे प्लेयर आहेत ते. बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना टॉस जिंकलाय तो अर्थातच कोपरी 11 कोपरी संघाने निर्णय घेतला फिल्डिंग करायचा आणि किरण 11 ट्रॉम्बेला बॅटिंग करायची आहे. तर इथे आपण सन्मान करूया. तर साई स्पोर्टचे सर्व पृथ्वी पाटील यंग टॅलेंट यांचा इथे सन्मान केला जाईल. मी तेजस कोहली यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पृथ्वी पाटील यांचा इथे आपण सन्मान करूया. यंग एंड डायनामिक पॉकेट पृथ्वी पाटिल एक समय लग रहा था कि पृथ्वी शॉ आ गए. दिल्ली कैपिटल्स के विस्फोटक बल्लेबाज और भारत के सबसे धुरंधर बल्लेबाजी के तौर पर जाने जाते हैं. तर पृथ्वी पाटील साई स्पोर्टचे सर्व यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी कचेर ठाकूर साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी पृथ्वी पाटील यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने करावा. मायचोपदार शाल, पुष्पगुच्छ आणि रॉयल स्पोर्ट्स उल्वे चषकाचा हा सन्मान चिन्ह देऊन मोमेंटो देऊन त्यांचा हा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करावा. चला बॉल द्यायचे. त्याच्यानंतर सन्नी पाटील साहेब यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. भूषण कोहली साहेब यांना विनंती करतो की आपण यावं. भूषण कोहली साहेबांच्या शुभ हस्ते सन्नी पाटील यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. त्याच्यानंतर पुढचा सन्मान की खेळाडूंसाठी बक्षिसांचा वर्षाव करणारे डांगे रेस्टॉरंटचे सर्व आप्पाचा विषय लय हार्ड आहे कारण आप्पा क्रेडिटचा कार्ड आहे. यावा आप्पा डांगे साहेब आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी प्रकाशजी कोहली साहेब आपल्याला विनंती करतो की डांगे रेस्टॉरंटचे सर्व आप्पासाहेब डांगे यांचा इथे शुभ सन्मान आपण या ठिकाणी करावा. आम्हाला आनंद आहे आज की आप्पा शांत आहेत
कारण आज गुरुवार आहे, नाहीतर शुक्रवार रविवार असल्यावर की आप्पा प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून आप्पा शांत आहेत. या आप्पा आपला सन्मान केला जाईल. प्रकाश कोहली साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. आप्पा डांगे साहेब यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. तर धन्यवाद सर्वांचे खूप खूप आभार. आता जाऊया मॅचच्या दिशेने. तिथे जोडले जातील रुपेश पाटील फ्रॉम जाणिवली. धन्यवाद. थँक्यू. आणि रॉकस्टार यांना आपण ऐकत होतात प्रवीण गायकर वाकडी, सगळ्यांचा आवडीचा आवाज. त्याचबरोबर या रात्रीमध्ये आपण पाहायला गेलं तर या स्पर्धेच्या बरोबर आपल्याबरोबर जोडले जातील राहुल शिरसाट, त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. आणि मी रुपेश पाटील. चला परत एकदा जाऊया क्रीडा नगरीमध्ये, जिथून हाय व्होल्टेज ड्रामा. पहिलाच बॉल स्किट करायचा होता. बिग विकेट आशिष पाटील, श्लोकने पकडला झेल. अक्षय या गोलंदाजांनी केली गोलंदाजी अप्रतिम. गोल्डन डकचा शिकार. 440 होल्डचा आराध्य 11 गावदेवी कलवा या टीमला मात्र बसतोय धक्का पहिला. आता गाणी वाजणार नाहीये, त्याच्यामुळे थोडंसं मात्र इथे क्रीडा रसिक नाराज जरूर असतील, परंतु इथून सध्याच्या घडीला श्लोक 11 गावदेवी कळवे ही टीम आणि झेल सुद्धा श्लोकनी पकडलंय. काय हे क्रिकेट आहे. मग तो म्हटलं ना क्रिकेटमध्ये, क्रिकेटच्या पटेलावरती काय काय कसे कसे. इथून मिस यू प्रशांत आपण या टी शर्ट वरती पाहतोय. आणि खरंच आपल्यातून प्रशांत मात्र अगदी अचानक निघून गेला. भावपूर्ण श्रद्धांजली गावदेवी कलवे टीम कडनं. रोहिदास सर, नेहमी कलवे क्रिकेट संघ जेव्हा मैदानावरती खेळत असतो प्रत्येकाला आशा असते त्यांचे फॅन फॉलोअर्स की सुशांत मोकल इन ऍक्शन मध्ये असावा, परंतु आज कदाचित त्याच्या मुलाचा त्यांच्या मुलाचा आज खऱ्या अर्थानं वाढदिवस आहे, त्याच्यामुळे तो आज नाहीये मॅच मध्ये, त्याच्यामुळे त्याची उणीव कुठेतरी भासते. भूषण, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा दमदार नेतृत्व यावं आपल्याला इथे आमंत्रित केलं जाते. यावं भूषण. अक्षय दाभोलकरला पाहतो इथे अप्रतिम गोलंदाजी साकारत असताना पहिल्याच षटकामध्ये इथून एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिल्यानंतर प्रसाद पाटील मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. समीर पाटील ही जोडी आता इथून या मॅचला कशा प्रकारे पुढे नेलं जाईल, पण ज्या प्रकारे उल्लेख केला आपण करू सुशांत मोकल या नावाचं. हो हो, मिडॉन मध्ये अप्रतिम झेल. पहा काय नजर होती, मात्र नजर रोखली, आकार दिला, उकार दिला क्षेत्ररक्षकाला. विपुल मात्र यांनी पकडलाय झेल. फलंदाज बाद. बॅक टू द गॉट, परतावा लागेल माघारी समीर पाटील या मात्र फलंदाजांना. अक्षय दाभोलकर एक महत्वपूर्ण फलंदाज ही राहिले गेलेले आहेत. त्याच्यानंतर मात्र गोलंदाज म्हणून आपल्या नावाचा दबदबा निर्माण करताना पाहायला मिळतात. ज्या प्रकारे जीवित मात्रेनं फलंदाजी केली आहे ना, इम्प्रेस केलंय. मात्र इथून फलंदाजी करत असताना तो रायगडचा सामना कोण मात्र इथून विसरणार आहे. याच मात्र नव्या इथून आपण जर पाहायला गेलं तर आर के चषक मध्ये मात्र हा षटका ठोकला होता आणि तिथून मात्र प्रकाश झोतामध्ये ही जीवित मात्र नाव रायगडच नव्हे तर महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेट पटलावरती आलं होतं. आणि त्याच्यानंतर या खेळाडूंना अनेक मात्र स्पर्धा आपल्या नावावरती गाजवल्या आहेत. त्याच खेळाडूला इथे मात्र खेळताना पाहतोय. अनेक फॅन फॉलोअर मात्र इथे मैदानामध्ये जीवित मात्र जे पोहोचत असतात. त्याच प्रकारे सुशांत मोकल गोट्या याचीही मात्र फॅन फॉलोअर खूप सारी आहेत, परंतु आज त्यांना खेळताना पाहायला मिळत नाही आहेत. तर मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासे टीमसाठी शुभेच्छा येत आहेत. राहुल पाटील, सुनाथ म्हात्रे, कुशल म्हात्रे, पप्या म्हात्रे, अनुज घरत, पिंट्या म्हात्रे आणि समीर भाऊ एकटकर यांच्या वतीने शुभेच्छा आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. डेफिनेटली. आणि पाहिलं गेलं तर ह्या मध्ये ना तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. आणि यस, डेफिनेटली गॅप शोधून काढली क्षेत्ररक्षक, परंतु पहा किती कष्ट तिथे घेत असताना मात्र इथे पाहायला मिळत आहेत. निहार म्हात्रे अप्रतिम क्षेत्ररक्षक आहेत. अगदी जवळपास 2 क्षेत्ररक्षकांचा परिपूर्ण मात्र इथून क्षेत्र पूर्ण करत असताना आणि इथे संघाच्यासाठी धावाही वाचवल्यात 2 तिथे मात्र अप्रतिम. वो पहा रिप्ले मध्ये धडपडलेत, पडलेत. हेच तर आहे गावासाठी मात्र हा क्रिकेट खेळताना आपण सातत्याने पाहतो. परत एकदा निहार म्हात्रे यांच्याचकडे बॉल ट्रॅव्हल होतोय. जणू काही निहार म्हात्रे आणि फलंदाज आणि
हे ते दुसरे कोणी जर क्षेत्ररक्षक असते तर निश्चितच हा बाउंड्री केली असती, परंतु निहार अगदी अप्रतिम क्षेत्ररक्षक सातत्याने राहिले. गजबजलेला व्यासपीठ आपण रॉयल व्यासपीठ पाहतोय. रॉयल ट्रॉफी 2025चं रॉयल स्पोर्ट्स उल्हासचं दमदार आयोजन आणि आयोजनाबरोबर जात असताना आपण पाहिलं गेलं तर या सुसज्जता मात्र या स्पर्धेचं एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. किरण 11 ट्रॉम्बे, म्हणजे किरण 11 ट्रॉम्बे म्हटल्यानंतर एक दमदार टीम, त्यांचंही ते आगमन होताना पाहायला मिळते. करूया सहर्ष स्वागत. रोहन कोहली या टीमचे कॅप्टन, परत एकदा स्क्वेअर करायचा होता, हुकचा फटका, परंतु इथून क्षेत्ररक्षक आहे संस्कार कोळी आणि संस्कारी मात्र क्षेत्ररक्षण पाहायलाही मिळालं. मुलेखन टीम अगदी ऑन फायर, फलंदाज बाद, बॅक टू द गॉड परतावा लागेल. एक महत्वाचा विकेट आशिष पाटील, 3 वरती दुसरा धक्का. काय गोलंदाजी होताना पाहायला मिळतोय. अक्षय दाभोलकर आणि त्याचबरोबर पाहिलं गेलं तर अप्रतिम तेवढी साथ प्रत्येक क्षेत्ररक्षकांनी दिलेली आहे. रिप्लेमध्ये पाहू शकताय ऍक्शन गोलंदाजीची. रनवे चांगला आहे, रिलीज पद्धत चांगली आहे. गुडनेटवरचा बॉल थोडासा बाहेर ठेवायचा होता, अगदी सफल झाले होते. माइंड चेस केलं आणि त्याच्यानंतर मात्र संस्कार याने अगदी संस्कारी काम, आविष्कारी काम तिथे मात्र केलंय आणि हा झेल पकडला गेलाय. फलंदाज बादी झाले तिथून आणि 3 वरती 3 अशी अवस्था गावदेवी कळवेची मात्र पाहायला मिळतोय. तुमचा एखादा मोठा खेळाडू ज्यावेळी टीम मध्ये नसतो त्यावेळी मस्त बरीचशी मात्र इथून फरक तुम्हाला मात्र पडत असतं. इथून ज्या प्रकारे जीवित मात्रेने मात्र इथून इनिंग केली होती, अप्रतिम मात्र साकारली होती. 35 धावांची बहारदार खेळी 13 बॉलमध्ये आणि त्याच्यानंतर मात्र हा स्कोर एक भला मोठा उभा राहिलाय. कारण आजच्या रात्रीतील सर्वात जास्त स्कोर, हाय स्कोर आपण पाहतोय 60 धावांचं, 61 धावा 63 धावांचा आणि 61 धावा इथून विजयासाठी 24 बॉल मध्ये बनवायची आहे टीम कलव्याला. अनिकेत मात्रे राज पाटील आहे स्ट्राईकला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गवरती अनिकेत. दुसरा षटक आहे इथून परिपूर्ण या मॅच मध्ये पाहिलं गेलं तर 3 विकेट घेऊन अगदी मॅच मध्ये आपला दबदबा निर्माण केलाय. हा जोरकास फटका मात्र पाहायला मिळतोय. चांगलं टायमिंग केलंय, प्रॉपर हिट केलंय, बॅनरला हिट झालाय. बॉल सीमा रेषा पार हा येतोय. या रात्रीतील दी धडक येतोय षटकार. कडक 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 कडक. परंतु अजूनही वाट पाहत आहेत अभिजित म्हात्रे आणि तुषार कोहली की त्यांच्या बॅनरला कोण षटकार ठोकेल. आज तुम्ही ते शांत आहेत म्हणून 500, उद्या 1000, परवा 1500 आणि 5 दिवशी 3000. दमदार आयोजन आणि आयोजकांचे बॅनर्स आपल्याला पाहायला मिळतात. तुषार कोळी आणि अभिजित म्हात्रे आणि बॅनरही ज्या ठिकाणी लावले नाही ते उद्या चेंज केलं जाईल. डेफिनेटली ते करावं लागेल. त्या क्षेत्रामध्ये कमी शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे तो क्षेत्र बदलावा लागेल. परंतु इथून 10 धावांवरती 3 विकेट आहेत ना, ते मात्र अगदी संकटामध्ये. गावदेवी कलवे म्हटल्यानंतर पेन तालुक्यातील दादा टीम म्हणून या टीमकडे पाहिलं जातं, परंतु आता इथून मुलेखंड आपला टीम दबदबा निर्माण करताना पाहायला मिळत आहेत. मिड ऑफ मध्ये मात्र ऑफ ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक आहे टीपमध्ये, बॉलला कलेक्ट करतील. जीवित मात्रेस होता, एक सिंगल आली आहे आणि सिंगल नंतर 11 धावा धावपलकावरती लागल्या. 20 बॉलमध्ये 53 बनवायचे आहेत. चमत्कारी खेळी इथे मात्र होईल का. मोहन पाटील, राज पाटील यांना मिळाली संधी. गावासाठी आणखी घुटना टेक तमाशा देख. क्षेत्ररक्षक आहे तिथे, झेल सुटलाय दी बॅकवर्ड रिजन मध्ये आणि तोपर्यंत इथून धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावा ही महत्वपूर्ण आहेत. एका दुसरा मोठा फटका येईल, मॅच बनवू शकतोय. कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये याच जीवित मात्रेनं दाखवून दिलेलं होतं की धावा कितीही असो, तुमच्याकडे क्षमता, तुमच्याकडे जर कष्ट करण्याची, पारकष्ट करण्याची मात्र हिंमत असेल तर मात्र क्रिकेटमध्ये तुम्ही काही करू शकताय. इथून तेच करावे लागेल कळवा टीमला. आणखी एक जोरकास फटका मारण्याचा प्रयत्न. मिड ऑन मध्ये ऑन ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहे टीममध्ये यज्ञेश पाटील आणि एकच धाव. काय गोलंदाजी होताना पाहायला मिळते, तेवढाच अप्रतिम मात्र इथून क्षेत्ररक्षणाचे कौतुक करावं लागेल. आणि इथून षटक क्रमांक समाप्त झाले.
दुसरं आणि 2 षटकांच्या केल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 14 धावा. तर रोहन मडवी यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते भूषण म्हात्रे जासई संघाचे एक दमदार ऑलराऊंडर इतर फलंदाज म्हणावं लागेल, कारण वेळ आली तर गोलंदाजी करतायत, परंतु सध्या ते बॅटिंगमध्ये तुम्ही पाहताय. भूषण म्हात्रे यांचा इथे सन्मान केला जाईल. भूषण म्हात्रे यावं आपण. येणारी 12 तारीख त्यातून त्यांची मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल क्रिकेट क्लब जासई यांची नाईटची स्पर्धा पाहायला मिळेल आणि त्यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत मित्रांनो. जासई ग्रामपंचायत सौभाग्यवती त्यांच्या आपण पाहतो आणि भूषण यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीनं मायची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान. धन्यवाद. आता इथून 18 बॉलमध्ये 50 धावांची खेळी तुम्हाला साकारावी लागेल. अगदी दूरवरचा प्रवास पेन तालुका आणि पेन तालुक्यातील कलवा टीम आपल्याला पाहायला मिळतोय. श्लोक 11 आई गावदेवी कलवा टीम सातत्याने या वर्षी कॅप्टननं सांगितलं की थोडासा पेस खराब आहे, पण ही दिवस जातील आणि क्रिकेटमध्ये या अशा गोष्टींना जास्त वेळ टिकून देऊ नका. तुमच्यासमोर कष्ट करा, मेहनत करा, भरारी घ्या, उभे राहा आणि परत दाखवून द्या गावाच्या नावासाठी, गावासाठी. यस, डेफिनेटली आम्ही हे करू शकतो, आमच्याकडे कौशल्य आहे. तर या स्पर्धेचा आपण विचार केला मित्रांनो की दानशूर दाते खऱ्या अर्थानं प्रकाश शंकर कोली साहेब अर्थात तुषार कोली यांचे पिताश्री सन्माननीय प्रकाश शंकर कोली साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 50,000 रुपयाचं योगदान आम्हाला दिलं गेलंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. लेगबायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल येताना पाहायला मिळेल आणि एका आणि 2 धावेने काही फारसा फरक पडणार नाहीये. तुम्हाला इथून षटकारा आणि चौकारांची बोलीभाषा बोलावीच लागेल आणि मोठे फटके खेळावे लागतील जर का इथून तुम्हाला सामना खेचून आणायचा असेल तर. आमचे सगळे रॉयल हे टीम मेंबर्स आपल्याला पाहायला मिळतात, अगदी राजासारखे बैठणं, उठणं, चालणं, चाट पडणं. ज्या प्रकारे मात्र या सगळ्या रॉयल आयोजनाचं आपण जर पाहायला गेलं चर्चा होताना पाहायला मिळाली. कलात्मक पद्धतीने संघ संकटात असूनही परंतु हा शूटर बॉल होता, त्याला शूट केलाय. AK-47 मधनं गोळी निघावी आणि आवाज जेव्हा डिशुम 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 बॉल सीमारेषा पार. धावा येतील मात्र ते 4 चौकार. आपल्याला किती लोक ओळखतात ना त्याला महत्व नाहीये, तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्व आहे आणि तेच काम मोहन पाटील करत असताना, कारण 7 बॉल मध्ये 12 धावांवरती वैयक्तिकरित्या खेळत असताना पाहायला मिळत आहेत. 15 मध्ये 44 धावा बनवायच्या आहेत. ही मॅच काय दूर नाहीये. एका दुसरा मोठा फटका आला, एखादा गोलंदाजाला टार्गेट केलं आणि एखादा गोलंदाजाने जर का मोठी धावसंख्या जर का खर्च केली तर मॅच श्लोक 11 ही गावदेवी टीमकडे बनवू शकतोय. हा क्रिकेट आहे. असे कित्येक मॅचेस आपण पाहायला गेलं तर बनल्या गेलेल्या आहेत, सजल्या गेलेल्या आहेत. ही मॅच कसली आहे तुम्हाला हसवावी लागेल. मोहंती पाटील फलंदाजीसाठी 7 बॉल 12 मध्ये 20 धावा धावफलकावरती. 15 मध्ये 44 बनवायचे आहेत, परंतु फटका फसलाय. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. अक्षय दाभोलकर पकडलाय झेल. फलंदाज बाद. मोहंती पाटील बॅक टू डुगा. तर या स्पर्धेसाठी बघा ज्या दानशूर दात्याने सडल हाताने मदत केली त्या सर्व दानशूर दात्यांचं आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं की तुम्ही लगे मोबाईलची कॅल्शी ओपन करू नका. तर या स्पर्धेसाठी आमचे प्रकाशजी कोली साहेब यांच्या वतीनं 50,000 रुपये, कचेर दानाजी ठाकूर साहेब यांच्या वतीनं 25,000, रोशन गोपीनाथ कोली साहेब 10,000, समीर दामोदर मडवी साहेब 5,000, दीपक दत्तात्रय पाटील 5,000, नामदेव गणपत पाटील 5,000, अजित अशोक मडवी साहेब 5,000, काना पदाजी गरत 1,000, अर्जुन गुप्ता 2,500, संगम अमरनाथ म्हात्रे 5,000, पुंडलिक आत्माराम म्हात्रे 2,000, सचिन गोपीनाथ कोली 3,000. आता हे आम्ही जवळजवळ 12 वाजलेत स्पॉन्सर. तर रोशन ठाकूर साहेब सावरकर 8,000, ओम नमः शिवाय यांच्या वतीनं 5,000, शशिकांत पाटील 5,000, दत्ता गोविंद मडवी 5,000, सुभाष पाटील साहेब 1,000, तुकाराम घरत साहेब 1,111, अंकुश म्हात्रे साहेब 2,000, बालू भोईर साहेब 1,500, नरहरी गणपत मडवी 5,000, कृष्णा जगन्नाथ कोली 2,000, उल्हास सोमासे 2,200, स्पर्श माऊली 2,000. आता बाकी 2 ओव्हर नंतर नसतो वाचतो. आजची रात्र बहुतेक जाईल एवढे देणग्या आपल्याला पाहायला मिळतात. रॉकस्टार थकाल आपण तोपर्यंत जाऊया. सर्व 5,000च्या वरतीच आहेत. 12 बॉल
लास्ट बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. स्ट्रेट डाव करण्याचा प्रयत्न, अगदी पाटा बदललाय. मिड ऑनला गेला बॉल, एक सिंगल कंप्लीट झाली नाहीये. इथे दोन फलंदाजांमध्ये अगदी पाहायला गेलं तर संतुलन मात्र पाहायला मिळालं नाही. एकच धाव आणि या एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 22 धावा. तसेच अंकित मोकल तरगर यांच्या वतीनं 6787 त्यांचा गाडी नंबर. महेंद्र शेठ गरज साहेब यांच्या वतीनं 50,000 रुपये. राहुल बाबूराव पाटील साहेब 5,000 रुपये. प्रभाकर पाटील साहेब 2,000 रुपये. विजय डांगर साहेब 3,000. प्रकाश कोहली साहेब 50,000. उत्तम कोहली साहेब 2,000. यशवंत ओलेकर साहेब 5,000. दर्शन कोहली साहेब 5,000. सुरेंद्र पाटील साहेब 1,000. अमया धीरज पांचाल यांच्या वतीनं 5,000. प्रेमनाथ पांडुरंग मडवी यांच्या वतीनं 2,000. श्री महेश सोमाशे यांच्या वतीनं 2,000. महेंद्र सोमाशे साहेब यांच्या वतीनं 2,000. जगदीश मडवी साहेब 3,000. किरण पारगावकर यांच्या वतीनं 3,000. प्रवीण कोहली साहेब गव्हाण 5,010 रुपये. सारंग पाटील साहेब 2,000. बालचंद्र मडवी साहेब 3,000. रुपेश पाटील साहेब 20,000. अजय मडवी साहेब 3,000. सूर्यकांत मडवी साहेब 5,000. म्हणजे जवळजवळ ज्यांच्याकडे ही देणगी जमाली त्यांची नावं देखील टाकली गेली आहेत. आता तुम्ही फॉरवर्ड बॅकवर्ड करून कॅल्शी मारू नका. धन्यवाद. धन्यवाद. कारण हे रॉयल माणसं आहेत आणि रॉयल माणसांवरती असणारं प्रेम. रॉयल ट्रॉफी 2025 आपण पाहत आहे. ही कलवे टीमचा डगआउट आपण पाहत आहे. थोडेसे नाराज चेहरे. तर बघा जरूर इथे असतील. प्रेक्षकांना सुवर्ण संधी असेल आणि फलंदाजांनाही सुवर्ण संधी. जर सलग 4 षटकार ठोकले संपूर्ण रात्रीमध्ये तर ऋषी म्हात्रे यांच्याकडून 5,000 रुपयाचा पारितोषिक आहे सलग 4 षटकारासाठी. आणि प्रेक्षकांनी जर झेल टिपला तर त्यांच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. धन्यवाद. ही स्पर्धा पहिल्याच रात्रीमध्ये अगदी एक वेगळी ओळख निर्माण करून देताना पाहायला मिळतो. मी म्हटलं होतं आयोजनाचे बाप म्हणजेच रॉयल स्पोर्ट्स उलवा टीम. आणि त्याच्यानंतर प्रकाश कोहली साहेब आणि दीपक शेठ खारकर ज्या आपण या ट्रॉफ्या पाहतो ना मित्रांनो, की जसं आपल्या मारुतीरायाचा गदा अशा दमदार ट्रॉफ्या जवळजवळ 50,000 रुपये आम्हाला या ठिकाणी दिले गेले आहेत. ते खारकर साहेब, दीपक शेठ खारकर साहेब आपला मी 2 नंबरचं बक्षीस दीपक खारकर साहेब यांच्या वतीनं 2nd नंबरची कॅश प्राइज आम्हाला देण्यात आली. आणि आमचे ट्रॉफ्या दिलेत शिवकिरण कोहली साहेब यांचं आम्ही सहर्ष स्वागत. हाही बहुत चांगला आहे. आणि 2 क्षेत्ररक्षक येत आहेत आणि झेल अंतिम क्षणी मात्र इथून पकडलं गेलंय. अक्षय दाभोलकर यांनी जीवित मात्रे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम खेळाडू, अगदी बॉलिंग स्टाईल वेगळ्या शैलीची आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथून अगदी ब्लॉक होल्डचा बॉल होता, अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न, मेहनत, कष्ट केले होते फलंदाजाने. तिथे राज पाटील बादी झालेत. हो पहा ॲक्शन 2 खेळाडूंमध्ये. तर अजून देणगीमध्ये वाढ झाली मित्रांनो. सचिन पाटील आमचे उत्कृष्ट गुणलेखक आणि फिजिकल फिटनेसच्या दृष्टिकोनातून ज्यांचं महत्व योगदान आम्ही पाहतो त्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 2,500 रुपये या ठिकाणी देण्यात आले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. कारण आजचा घड्याळामध्ये 11:24 झालेली आहेत. अख्खा उलवे गाव आपण मुख्य व्यासपीठावरती पाहतोय. हेही या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथून ज्या ज्या प्रकारे मात्र आपण पाहायला गेलं ऑल सेट आणि ऑल टाइम ऑल इज वेल इथे मात्र या स्पर्धेला उल्लेख केला जाईल. खूप छान पद्धतीने मात्र या स्पर्धेला ढंगवले आणि स्पर्धा खऱ्या अर्थानं रंगामध्ये आणि ढंगामध्ये येत असताना पाहायला मिळाली. प्रत्येक मॅच ही थोडी मॅच जर पाहायला गेलं 10 बॉलमध्ये 42 बनवायचे आहेत. 5 विकेट माघारी गेलेत. 22 धावा धावफलकावरती लागल्यात. थोडीशी मॅच ही स्लो झाली. टायमिंग अतिरिक्त खर्च इथे केला जातोय. मी विनंती करेन कॅप्टन हो चेंज ऑफ द स्पेस. माहिती आहे इथून कशा प्रकारे इथून दीक्षित पाटीलला खेळवायचं आहे. परंतु ज्या प्रकारे जीवितनं अनेक वर्ष क्रिकेट खेळले जगलेत आणि त्याबरोबर या क्रिकेटच्या पटलावरती आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय. जीवित म्हात्रे हे नाव विसरता येणार नाहीये. आणि इथून दांडी केली गोल. LED मात्र ब्लिंक होताना पाहायला मिळतोय. नाईट शो जीवित मात्रे दाखवत असताना पाहायला मिळतात. या रात्रीचं खेळ चालेमध्ये फलंदाज बाद बॅक टू द गॉड परतावा लागेल. आणखी एक महत्वपूर्ण विकेट दीक्षित पाटीलच्या स्वरूपामध्ये 22 या धावसंख्येवरती 6वा विकेट माघारी जीवित मात्रे प्राप्त करून देत असताना आता इथून 8 बॉल आणि 42 समीकरण बनलं गेले. कोणता खेळाडू येईल आणि 6 षटकार आणि चौकारांची भाषा बोलेल आणि इथून मात्र आपल्या गावदेवी टीम
ला मात्र विजयी करेल. श्लोक 11 गावदेवी कलवा टीम. ज्या प्रकारे इथून सुशांत मोकलचा आपण उल्लेख केला होता, क्रिकेट क्षेत्रामधील रायगड भूषण पुरस्कार मिळवणारा एकमेव खेळाडू आतापर्यंतचा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आज त्यांची अनुपस्थिती आवर्जून आपल्याला जाणवतोय. त्यांनाही दहावी चषक रोहामध्ये मात्र खेळताना पाहायला मिळाले. प्रसादलाही आपण खेळताना पाहायला मिळाले. आपले चंदू शेट्टी सर यांनी चांगला उल्लेख गोट्या प्रशांत सुशांत मोकल यांचा मात्र केला होता. महाराष्ट्रातील दर्जेदार खेळाडू, अगदी छोट्या गावातून आलेला हा खेळाडू आणि अगदी पाहता पाहता मोठं नाव केलंय. हा बॉल आलाय 5वाही डॉट. हवा आणि हवा, चुलीवरचा तवा आणि जीवित मात्रेची हवा. काय जबरदस्त खेळ इथे मात्र पाहायला मिळतोय. मिडन ओव्हर येईल का या स्पर्धेतील? डेफिनेटली आले आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जीवित मात्रेचा खेळ जर का आवडला असेल तर हा खेळाडू खास आहे, हा खेळाडू क्लास आहे, यो खेळाडू आहे आपल्या मनातील, हा खेळाडू आहे अगदी आपल्या हृदयातील. 3 विकेट प्राप्त करून मिडन ओव्हर टाकण्याचा काम केले जीवित मात्रे. जीवित मात्रे आणि जीवित मात्रे हे नाव सातत्याने रायगड टेनिस क्रिकेट पटलावरती दुमदुमता राहिले. का राहिले त्याचं उत्तम उदाहरण देत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. ओहो पहा स्लो मोशन मध्ये यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे आणि सातत्याने जीवित मात्रेला पाहिलंय आपल्या टीमसाठी हा मार्ग तयार करताना, हा रस्ता बांधताना जीवित मात्रे हे नाव आहे. चंद्राची कोर अगदी पाहतोय चंद्राचं दर्शन या स्क्रीनवरती होताना. हीच खासियत आहे आई इव्हेंटची. HD कॅमेरा अगदी त्याचबरोबर कॅमेरा मंच आम्ही कौतुक करू. कोणती गोष्ट कोणत्या वेळी मात्र कॅमेरामध्ये टिपायचे आणि ते मात्र प्रेक्षकांपर्यंत पोचवायचं हे अगदी उत्तम आई इव्हेंट्स संदेशजी शेळके यांच्या पूर्ण टीमला मात्र कळतं. टेक्निकल टीम खूप स्ट्रॉंग आहे. फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे. डोक्याच्या वरून बॉल झाला फ्लाय सीमारेषा पार आणि येतोय हा श्लोक 11 आई गावदेवी कलवा टीमच्या मात्र फलंदाज किरण पाटील यांच्या बॅटमधून हा षटकार. थोडासा उशीर. आता इथून 5 बॉलमध्ये 36 म्हणजे जरी का 6 षटकार लगावले तरी सुद्धा मॅच विन होईल का सशंका. परंतु नो बॉल आला तर बरंच काही घडू शकतो. हा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी कसं काय घडेल ना ते सांगता येत नाहीये. म्हणून तर इथून अजूनपर्यंत कलवा गावाची पाठीराखे लाईव्ह पाहतायत मैदानामध्ये. इथून जर पाहायला गेलं तर गावातून का त्यांना माहिती आहे की क्रिकेटमध्ये जर का एखाद्या गोलंदाजाने खराब गोलंदाजी केली असे मग सामने जिंकलेलेही पाहिलेत. कारण घनसोलकरला आपल्याला विसरता येणार नाहीये. रिव्हर्स अटॅक केला गेलाय. तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. तुम्हाला उंच माझा झोका घ्यावा लागेल. बाउंड्री लाईनच्या पलीकडे अगदी फ्लाय करावे लागतील फटके. परंतु इथून 4 बॉल आणि 35चं समीकरण बनले गेले. नेक्स्ट मॅच कोपरोली 11 कोपरोली आणि किरण 11 ट्रॉम्बे. टॉस इथे जिंकलाय कोपरोली टीमनं. तर निर्णयाबरोबर आपण लगेच कटिबद्ध राहा आणि बाउंड्री लाईनच्या जवळ येऊन लगेच सामना जसं संपेल तसं मात्र आतमध्ये जायचं आहे. 3 बॉल 34चं समीकरण या मॅचमध्ये आता परिपूर्ण मात्र पाहायला गेलं तर ज्या प्रकारे पहिल्यापासून अट्रॅक्टिव्ह मात्र इथून खेळ केला मुलेखंड तुषार स्पोर्ट्स या टीमनं आणि तो शेवटच्या अगदी अंतिम क्षणापर्यंत तो खेळ आणि खेळाचं सातत्य इथे मात्र ठेवण्यात आलेलं आहे. हेच तर असतं. तुम्ही कशा प्रकारे खेळाला पुढे नेत आहे आणि ते खेळाचं सातत्य कसं प्रकारे तुम्ही टिकवून ठेवताय ते ना महत्त्वपूर्ण असणार आहे. या सामन्यामध्ये वेळेचा अपव्यय जरूर झालाय. तो मात्र तुम्हाला कमी करावा लागेल. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑन मध्ये आणि अडवलं जाईल. एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. तुर्तास सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर मुलेखंड ही टीम पाहायला मिळते. जासईचे सगळे समर्थक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आराम करतात. त्यांना माहिती आहे की इथून सुपर 8 मध्ये प्रवेश करायचा असेल तर आता आपल्याला आराम करावा लागेल. डोळ्यांना थोडीशी मात्र आराम द्यावा लागेल. आणि बऱ्याच वेळा पाहत असतो कारण हेच खेळाडू आहेत ना संदेश शेळके सर. काही जण फर्स्ट शिफ्टला जायचं असतो, कोणी नाईट करून आलेला असतो, कोणी सेकंड करून असतो, कोणी जनरलला असतं, कोणी अगदी हार्ड वर्क करत मात्र इथून आलेलं असतं. त्याच्यामुळे तुम्हाला खूप काळजीपूर्वक खेळावं लागेल.
याचबरोबर रॉयल स्पोर्ट्स उल्वा टीम रॉयल ट्रॉफीसाठी रोशन पाटील तारा यांच्याकडनंही शुभेच्छा आलेत. पाहिजे यांचे करून जायचं. कळवा टीम आपली शिस्त तालुक्याची गावाची सातत्याने राहिली पाहिजे. या स्पर्धेचा नियम आहे. या स्पर्धेला ज्या प्रकारे मात्र झलाली प्राप्त करून दिलेली आहे. नाईट शो एक वेगळ्या धर्तीवरती वेगळ्या झलालीवरती प्राप्त झालेला आहे. त्याच्यामुळे विनंती करेन की आपण इथून लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे प्लीज. क्षेत्ररक्षण कोपरोली 11 कोपरोली यांचा असणार आहे आणि इथून किरण 11 ट्रॉम्बे या टीमचं मात्र इथून बॅटिंग त्यांना करावी लागेल. त्यांच्या डगआउट मध्ये मात्र त्याच्या खेळाडू पोहोचलेले आहेत. तरी मी विनंती करेन कोपरोली टीम आपण लगेच मैदानामध्ये जायचं आहे. जसं इथून फर्स्ट इनिंगला मात्र सुरुवात होईल आपल्यापर्यंत आवाज पोहोचेल. विशू कोहली शांतता संघटनेचे पंच म्हणून ज्यांची ओळख आम्ही पाहतो आमचे विशू मामा लाडके यावं व्यासपीठावरती. तर राम पुजारी साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. तर जीवित म्हात्रे मॅन ऑफ द मॅच हार्ड हिटर फलंदाज. तर जीवित म्हात्रे यावं. तर भूषण कोहली साहेब यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी या ठिकाणी द्यावी. जीवित ठरलेत या सामन्याचा हिरो ज्याने दमदार सुरुवात केली. पुन्हा एकदा तोच जीवित आपल्याला पाहायला मिळाला. तर चला कोपरोली संघ टॉस जिंकलाय. लगेच क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्या. भूषण कोहली साहेबांच्या शुभस्थिती मात्र हा सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जातोय. पहा ट्रॉफी सुद्धा झूम करायची ट्रॉफी अशा कमी वेळ आपल्याला पाहायला मिळतात कारण ही आकर्षक ट्रॉफी जी मात्र दिली रॉयल माणसांकडनं रॉयल चषक 2025 ची मात्र हा सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जातोय. जीवित मात्रे. जीवित मात्रे काय म्हणाल आज ज्या प्रकारे यस ब्लँकीस हा प्रेम आहे आणि प्रेम सातत्याने क्रिकेटवरती राहायला पाहिजे. जीवित मात्र हे नाव जोपर्यंत मात्र हा टेनिस क्रिकेट आहे तोपर्यंत मात्र हा जीवित मात्रे नाव राहणार आहे कारण तो सामना विसरता येणार नाही. रायगडसाठी ज्या प्रकारे तुम्ही खेळ खेळलेला आहात रायगड जिल्ह्यासाठी मात्र क्रिकेट खेळलेला आहात. आज गावासाठी क्रिकेट खेळताय. जिथून सुरुवात झाली आता बॅटिंग करत असताना काय दबाव तंत्र होता. सुशांत ॲक्च्युली आज नव्हता अनुपस्थित होता. हे माहिती पडल्यानंतर कदाचित थोडंसं प्रेशर कमी झालं असेल परंतु ज्या प्रकारे तुमचा टीम आहे सगळ्या नवतरुण खेळाडूंना एक सिनियर खेळाडू म्हणून काय मार्गदर्शन असेल. सर्वप्रथम तर मी आयोजनाबद्दल बोलेन. भरपूर सुंदर आयोजन केलं आहे आणि जी कोणी विकेट बनवली ना ती खूप सुंदर आहे. बॅटिंग करायला भरपूर मजा येते. आणि मॅचबद्दल बोलायचं झालं तर मुलांनी चांगली मेहनत केली. फिल्डिंग चांगली केली म्हणून आम्ही मॅच जिंकलो. डेफिनेटली. आणि अगदी जर पाहायला गेलं तर असं तुम्ही तुमच्या मुलेखंड गाव आणि मुलेखंड गावामध्ये सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर असं कोणता खेळाडू जो तयार होईल जो तुमच्या पावलावरती पाऊल ठेवेल. जो मेहनत करेल चांगली मेहनत करेल तो होईल तयार. सर्वच प्लेयर चांगले आहेत. पाहिजे सगळ्यांना संधी आहे म्हणजे जो मेहनत करेल तो जीवित मात्रे बनेल. कॉंग्रॅच्युलेशन बेस्ट ऑफ लक तुम्हाला मॅचसाठी जीवित मात्रे हे नाव सातत्याने लक्षात ठेवा आणि चर्चेत राहिलेलं टेनिस क्रिकेट पटलावरचं नाव आहे. जाऊया मॅचकडे आणि